चौथा अध्याय बघतो. ज्ञान कर्म संन्यास योग. ऐकू येत नाहीये? थोडी खुर्ची पुढे कारण ना मला असं पुढे करून पाठीला जमत नाही, टेकून बसते मी. हां, हॅलो हॅलो. हां, येत आहे का आता ऐकू? हां, तर हा चौथा अध्याय आपण आज बघणार आहोत. आता एका तासामध्ये प्रत्येक अध्यायाचं साधारण मी सारांश किंवा सार जे मुख्य आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण काय एका तासात ज्ञानेश्वरींच्या एका अध्यायाचा आढावा घ्यायचा म्हणजे तसं कठीणच, पण त्यातल्या त्यात महत्त्वाच्या ओव्या मी संपादित करून मुख्य की त्याच्यात सगळं सार येईल असं करून मी ह्या घेतलेलं. आता इथे ज्ञान कर्म संन्यास योग असं म्हटल्यावर तुम्हाला कळेलच की ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, संन्यास मार्ग असं सगळं आले. फक्त भक्ती मार्ग ह्याच्यात नाव नाहीये. तर तो भक्ती मार्ग हे सगळ्यात आत अस्तर असल्यासारखा असतोच त्याच्यात. तर ज्ञानाने कर्माचा संन्यास कसा करायचा हे या चौथ्या अध्यायामध्ये मुख्य सांगितलेलं आहे. कर्माचा संन्यास करणं म्हणजे काय? आता तर कर्म करून न केल्यासारखं म्हणजे कर्म बंधनात न पडणे हे मी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. ते बंधनकारक नाही म्हणजे त्याचं फळ नकोच आपल्याला. भगवंताला अर्पण केलं, त्याच्यासाठी केलं, असं केलं की ते कर्म बंधनात आपण पडत नाही. ह्याला म्हणायचं कर्माचा संन्यास. कर्म करून न केल्यास असा कशा दृष्टीने? ज्ञानाच्या दृष्टीने. मग ते ज्ञान म्हणजे त्या ज्ञानाच्या दृष्टीने करायचं म्हणजे कसं करायचं ते ह्या अध्यायात सांगितलेलं आहे मुख्यत्वे करून. ते आता कसं सांगितलेलं ते आपण बघूया. ह्याची सुरुवात पहिल्यांदा ज्ञानेश्वर श्रोत्यांची बोलतात. मी सांगितलं तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर संवाद साधलेले आहेत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी. अगदी जवळीक, अगदी जवळीक असं मायबाप समजतात, त्यांना संत समजतात ज्ञानेश्वरांना. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साच्या सरीसे. सदा माऊली म्हणते की श्रवणेंद्रिया पाहले. पाहले म्हणजे पहाट झाली. आपण पहाट झाली म्हणजे कसं झाली? आता माझ्या ह्याच्यात ज्ञानाची पहाट झाली असं म्हणतो ना, तसं श्रवणेंद्रियांना पहाट झाली म्हणजे श्रवणेंद्रिय तृप्त झाली. जे येणे गीता निधान देखील. निधान म्हटलंय, निधान म्हणजे ठेवा. आपण म्हणतो आपला ठेवा ठेवतो कुठेतरी आणि तो आपल्याला अगदी सांभाळून, जीवाचे सांभाळून ठेवतो, तसा हा गीता निधान आहे. हा खरोखरच अमृत ठेवा आहे गीता म्हणजे. देखील गीता ठेवा म्हणे मी देखता बघितला, आता स्वप्नची हे तुकले साच्या सरीसे. आता हे स्वप्न सत्यात उतरले. म्हणजे मला आधी स्वप्न वाटत होतं. ज्ञानेश्वर ठिकठिकाणी म्हणतात की गीतार्थ मराठीतून, मराठीची भाषा असा ह्याच्यातनं सोपं करून श्रोत्यांना सांगायचं मला जमेल की नाही असं ज्ञानेश्वर म्हणतात. पण निवृत्तीनाथांचा वरदहस्त माझ्या मस्तकावर आहे म्हणून मी काय करू शकणार नाही असं म्हणतात. म्हणून ते स्वप्न वाटत होतं मला असं म्हणतात, पण आता ते खरंच झालं बरं का. आणि काय याची अजून महती गंमत? आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसता असे. काय आता गीतेमध्ये काय सांगितलंय? म्हणजे विवेक सांगितलंय. काय सांगितलंय? ब्रह्म प्रतिपाद्य विषय आणि तो ब्रह्मपद मिळवण्यासाठी काय करायचं हे सांगितलेलं आहे. मग विवेक ज्ञान मिळवण्यासाठी हा विवेक कसा आत्मसात करायचा तेच ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि प्रतिपादी श्रीकृष्ण जगदेठी. जगाचा नायक, जगाचा नाथ जो आहे तो प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या मुखातून आलेली आहे. आपण म्हणतो वेद आहे, अपौरुषेय आहे. ते काय असे कोणी मुद्दाम निर्माण केले? ज्ञान. ज्ञान ब्रह्म म्हणजे ज्ञान मूर्त रूप आहे, परमात्मा रूप श्रीकृष्ण. ते ज्ञान सगळ्या मुनी ऋषींना
आपल्या समाधीमध्ये सगळं उत्स्फूर्तपणे ते प्रगट झालेलं आहे त्यांच्या मनात आणि मग ते लिहून ठेवलंय. म्हणून अपौरुषय असं कोणी काही निर्माण केलेलं नाही, ते प्रत्यक्ष ज्ञानच आहे. तर ते ओंकार मानलं जातं श्रीकृष्णाचे वेद म्हणजे. हे तर प्रत्यक्ष मुखातनं आलेले आहे, त्याच्यामुळे किती त्याची महती आहे. आणि श्रीकृष्ण सांगतात, ऐकताय को भक्तराज किरीटी. अहो त्यांचा आवडता भक्त अर्जुन, त्याला सांगताना श्रीकृष्णाला असा इतका आनंद होतोय आणि याला ऐकताना पण इतकं सुख मिळतंय. त्यामुळे अशी ही सगळी गोष्ट आलेली आहे. मणिकांचन योग म्हणतो ना आपण, दुग्ध शर्करा योग, मणिकांचन योग. म्हणजे आता समजा ज्ञानेश्वरी सारखा विषय असेल आणि पांडुरंग शास्त्रींनी सांगावा किंवा अभ्यंकरांनी सांगावा, मग काय मणिकांचन तसा हा योग आला नाही. अशा प्रकारे हा योग आलेला आहे आणि तो मला अतिशय आनंद होतो हे करता. आणि म्हणून बरं का श्रोते हो, आता इंद्रियाच्या आता आठवे तीही श्रवणाचे घर रिकावे, मग संवाद सुख भोगावे गीताक्षरे. पण हे श्रवण करताना तुम्ही काय करा श्रोते हो, तर सगळी प्राण कानात प्राण, इंद्रियाच्या आता सगळी इंद्रिय कानात आण. म्हणजेच का तुमचं मन बुद्धी ही अतिंद्रिय इंद्रिय, बाकीचे ते सगळे ते त्यांचे काम थांबू दे, दुसरं काही कानाने ऐकू नका, दुसरं काही डोळ्याने बघू नका, सगळं लक्ष इकडे राहू दे. असं तुम्ही केलं तर मग तुम्हाला हा संवाद सुख भोगता येईल, त्या दोघांचा जो संवाद. अशा प्रकारे तुम्ही केलं तर मी जे काही सांगतोय ते तुम्हाला अगदी सुख मिळून देईल. जेन संगेची पितया वसुदेवासी, जेन संगेची माते देवकीसी, जेन संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. काय आश्चर्य! या भगवंतांनी आपल्या आईला नाही सांगितलं, प्रत्यक्ष लक्ष्मीला सांगितलं, बळीभद्र मोठा भाऊ त्याला नाही सांगितलं, पित्याला नाही सांगितलं, अर्जुनाला सांगता. ज्ञानेश्वरीमध्ये वेळोवेळी ठिकाणी ज्ञानेश्वरांनी लिहिलंच आहे की संजय एका ठिकाणी म्हणतोय, अहो काय करावं, याला काय वेळ लागलाय का काय श्रीकृष्णाला अर्जुनाचं. अहो हा म्हणाला विश्वरूप दाखव, लगेच दाखवलं. आता मी घाबरलो, परत चतुर्भुज दाखव, परत दाखवलं. म्हणजे हा काय सांगेल ते ऐकतोय. ते गुह्य अर्जुनाला फक्त सांगितले, जीव ह्या हृदयाचे त्या हृदय घातले असं म्हटलंय ना, ते गुह्य फक्त अर्जुनाला दिले. आणि म्हणून मला ह्याच्यातलं मुद्दामून हे काय संवाद सुख आहे तुमचं हे मला तुम्हाला उलगडून सांगायचं असं. मग देव म्हणे पंडू सुता, हाची योगू आम्ही विवस्वता, कठीणा परी ते वार्ता बहुता दिवसांची. मग त्याला परंपरा सांगायला सुरुवात करते. हा योग म्हणजे हा ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये जसं सांगितलं की कर्मानी, ज्ञानाच्या कर्माने कसं करायचं, म्हणजे हा कर्मयोग, निष्काम कर्मयोग. हा योग म्हणे आम्ही विवस्वता, विवस्वत म्हणजे सूर्य. सूर्य प्रत्यक्ष आपल्याला, सूर्य चंद्र आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे देवरूप आहे. त्याला म्हणे मी आधी सांगितलेला होता, पण ते फार पूर्वी म्हणे, वार्ता बहुत दिवसांची, फार पूर्वी सांगितलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मात्र विवस्वते रवी, या रवीने सांगितला, मग इक्ष्वाकुवाला सांगितला, अशी ती परंपरा होती. असं सगळ्यांना हे सांगितलं. मग राज्यश्रींना सांगितलं काही. आपण म्हणतो पूर्वी गुरु शिष्य परंपरा होती, गुरु सांगायचे, मुखोद्गत केले जाते, शिष्य मुखोद्गत करायचे, तेव्हा काही छापकाने लिहिण्याचे नसते. आणि मग ते हस्तलिखित करून ते सगळं पुढे दुसऱ्यांना, आपल्या शिष्याला असं करत करत ती परंपरा आलेली होती. अशा प्रकारे एकमेकांकडे हे असा योग मी सांगितला सूर्याला खूप पूर्वी म्हणे, आणि तसा हा पुढे पुढे एकमेकांकडून एकमेकांकडे गेला. पण काय म्हणे, वैराग्याची शिवन देखती, ते विवेकाची भाषा मेहनती, ते मूर्ख केवटी पावती मज विचार. पण काय झालं म्हणे, सगळ्यांना मी सांगितलं खरं, पण पुढे या कालाच्या ओघामध्ये तो म्हणे मागे पडत गेला, विसरला. कशामुळे? चंगळवाद वाढला, विषयासक्त झाली जनता. आता आपण बघतोच आहे काय झालेलं. ते चित्रण त्यांनी त्यावेळेला उभे केलेले ज्ञानेश्वर.
ते म्हणतात वैराग्याची शीव ना, वैराग्य कशाशी खातात हे पण माहित नाही हल्ली माणसांना. विषय सोडून काहीतरी इंद्रियांचं दमन करून काहीतरी मिळावं, विवेकाने आपण ही गोष्ट मिळवावी, ज्ञान मिळवावं अशी इच्छाच नाही. आणि मग कसं ईश्वराला ते मिळवणार? आणि म्हणून हा असा सगळा चंगळवाद सुरू. चार्वाक नीती म्हणतो ना, ऋणं कृत्वा धृतं प्रिये, कर्ज करा तू कोरपा, वाढू दे कर्ज. आपली परंपरा याच्या उलट आहे, आपली संस्कृती याच्या उलट आहे. मग हे असं सगळं सुरू झालंय आणि त्याच्यामुळे हा मागे पडलाय म्हणे हळूहळू. आपण म्हणतो ना कालोखात काय होतं, चांगल्याबरोबर ते वाईट जसं होतं तसं ह्या कालोखात काही चांगल्या गोष्टी पण गुप्त होतात आणि मग त्या परत आणाव्या लागतात महापुरुषांना मुद्दाम. आता आपण बघतोय आपल्या हिंदू धर्माचा निस्तेज होत चाललंय. कुणाला काही पडलं नाही. आपल्या परंपरा काय आहे, काय आपल्या भाग्याने आपल्याला असे पंतप्रधान लाभलेले आहेत की ते हिंदू धर्माची कास धरतात. सगळ्यांनीच त्याला हातभार लावायला पाहिजे. आणि आता काही वर्षापासनं सगळे पंडित महापुरुष प्रयत्न करतायत सगळं. म्हणून तो म्हणता हा असा मागे पडलाय सगळा. तर आता तो मुला सांगतोय मी, तरी नावे कहे सहावे, गाजाबज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. नावे कहे सह म्हणजे हे मी तुला काय सांगतोय ते तुला आश्चर्य वाटतं. अरे फार पूर्वी एवढं सांगितलं आता, पण ते सोडून काय म्हणते. गाजाबज्ज ही म्हणजे केव्हा सांगितले श्रीकृष्णाने गीता? रणसंग्रामात युद्धाला सगळे उभे म्हणून गाजाबधाम चालले सगळे. आणि अशा ह्याच्यात मी तुला सांगतो आहे, पण जाऊ दे तिकडे, लक्ष देऊ नको तू. मी काय सांगतो ते लक्ष दे. कारण का तुझं अज्ञान मला भ्रांती मोह झाला होता ना त्याला. तर कृष्णाला समजलं की आता अर्जुनाचं पूर्ण अज्ञान निशेष नष्ट केल्याशिवाय ह्याला कळणार नाही की आपण हे युद्ध का करायला पाहिजे. आणि म्हणून ते म्हणताय तुझे अज्ञानत्व करावे लागे आधी. तेव्हा मग अर्जुन म्हणतोय सद्गत काय म्हणता भगवंता, तुम्ही आमची माऊली आहात. तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. त्रिताप संसारामध्ये त्रितापाने तापलेले सगळे लोक असतात, त्यांना सावली देणारे तुम्ही आहात. अनाथांचे नाथ आहात तुम्ही. आणि तुझीच कृपा ही अशी माझ्यावर झालेली आहे, वरदहस्त मिळालेला आहे. आणि म्हणून तर इथे मी उभा आहे ना, तुझा शिष्य आहे आता. आणि म्हणून तू मला सांगतो तू असं का म्हणतोस. नाही मी काही इथे गजबज काय आहे किंवा हे काय झालेलं आहे का तू का सांगतोयस, पूर्वी काय सांगितलं असं मनात आणून मी काही तुला जास्ती करणार नाही. पण तरी एक माझी शंका आहे रे बाबा. अर्जुनाला सांगता शंका येत होत्या, कारण तो खरा शिष्य जिज्ञासू शिक्षक. हे असं का तसं का बुद्धिमान होता. म्हणून तर आता कुसेन जे मी काही तेथनिके चित्त देवी, देवीची देवे कोपाव न काही बोलायचा. रागू नकोस ना देवा खरंच. पण मला एक विचारायची बाबाशी, तिथे जरा लक्ष देशील का तू? तुम्हाला सांगायला सिद्ध झाल्यास माहिती मला, पण मला एक शंका सांग. तो तरी ऐकीचे बहुत काळांचा, कोण दिवस होतो तो तर ऐकीचे बहुत काळांचा, आणि तू तव कृष्ण सापेचा. म्हणून या गे मातीचा 20 संवादू. अरे तो विवस्वतू म्हणे तेव्हा आपल्याला माहिती सृष्टी निर्माण कशी झाली हो कधी. आधी मूळ माया, अष्टता प्रकृती, मग त्याच्यातनं एक ऊर्जा तयार झाल्या. आणि पहिल्यांदा जे मुख्य सगळे देव ब्रह्मा विष्णू महेश सूर्य चंद्र पंचमहाभूत असे सगळे त्याचे केव्हाचा काळ आहे तो. तर म्हणे तो तर तेव्हाचा आहे आणि तू तर आत्ताच आहे. आता काय अर्जुनाला आतापर्यंत माहित नाही श्रीकृष्ण रूप म्हणजे नक्की काय. खरं परमतत्वच आहे ते, अजून त्याच्या पचनी पडलेलं नाही. म्हणतो फक्त तू तर आता सध्याचा रे, साखरेचा म्हणजे सध्याचा. मग कसं काय मी संवाद हा विरोधाभास वाटतो मला. तेव्हा तू त्याला सांगितलंस आणि आता मला सांगतोस ते कसं काय.
त्याच्यामुळे मग कृष्ण त्याला म्हणतोय, तरी का तू हे नेणसी पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परी तिये न स्मरसी. अरे खूप जन्म झाले तुझे पण आपले पण मला आता इथे जन्म, श्रीकृष्णाने स्वतःचा जन्म आता त्याला एकदम कळणार नाही अवतार म्हणजे काय, म्हणून तो जन्मच म्हणजे आपल्या लोकांचा जन्म असतात. त्यामुळे माझे जन्म मला सगळे आठवत आहे, पण तुला आठवणं शक्य नाही, कारण अर्जुन हे जीवात्म्याचं प्रतीक आहे ना. आपल्याला कुठे आठवतात नाही का, आपल्या मागचे काही काही असे आपण म्हणतो काही काहींना आठवतात बाबा मागचे आम्ही काही, पण एका दृष्टीने आपल्या आठवत नाही तेच बरं आहे ना. अहो ह्या जन्मात आपण इतकं भांडतो वैर करतो, आणि मागच्या जन्मात तर कोणी रस्त्यातनं जाताना भेटलं म्हणजे आरत बरा सापडला, माझे एवढे पैसे यांनी चुकवले होते, बरा सापडला मागच्या जन्मात, आता वसूल करू. नाही ना, बरं आहे ते देवाने आपल्याला नाही दिल्या. मपोहन अपोहन ते दिले भगवंताने आपल्या बुद्धीला विसरण्याची कला. तर म्हणे तरी का तू नाही नसे, पण मी जाणतो म्हणे याला हे सगळे जन्म, आणि म्हणून तुला असं वाटतंय की मी तेव्हाचा आणि तू मी आत्ताच आहे. हे कसं काय सांगितलं? कारण मायेत गुरफटलेला ना माझं खरं स्वरूप कळत नाही ते काय आहे ते. कारण परमेश्वराचे देह म्हणजे त्याचा अवतार हे नुसतं त्याची लीला असते. आत्मविग्रहाने आत्मलीला विग्रहाने ते सगळं करत असतात. त्याच्यामुळे तर म्हणा तुला कळणार नाही. तैसा अमूर्तची मी किरीटी परी प्रकृतीचे अधिष्ठी, ते साकारपणे नटंती कार्या नाही. मी अमूर्तच आहे, आपण म्हणतो ना परमात्मा रूपाची वैशिष्ट्य, निर्विकार अमूर्त अचिंत्य, त्याला आकार नाही, त्याची चिंतनाने कळत नाही, असा तो आहे. पण प्रकृतीचे अधिष्ठी, प्रकृतीच्या अधिष्ठानावर मी साकारपणे नटतो, ही सृष्टी निर्माण करतो, आणि निर्विकार आकारात मी सगळा मीच मधलेला असतो, आणि मी कार्यालागे अवतार घेतो. काय आपण ते परित्राणाय साधून विनाशाय ह्याच्यासाठी म्हणे मी अवतार घेतो. परत तुला तर कळत नाही ना की तेव्हाचा मी आता कसं काय, तर आता मी काही कार्यासाठी आलेला आहे, आणि म्हणून मी आलेलो आहे. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उपवी. कशासाठी आलोय? अधर्म वाढायला लागले, धर्म दिसतेच झाले, आणि म्हणून तोडी म्हणजे ते नष्ट करण्यासाठी अधर्म, म्हणून मी इथे आलेलो. आणि दोषांची पाप, जी काही सगळे पाप कर्म करणारे लोक आहेत त्यांना पण नष्ट करतोय. सज्जनांकरवी गुढी उभारी म्हणतात. संत लोक आलेले आहेत, महापुरुष आलेले आहेत, त्यांच्या करवी मी सुखाची गुढी उभारत. म्हणजे सुखाची कुठलं सुख? आपलं भौतिक सुख नव्हे, आत्मानंद, ब्रह्मानंद, जे सात्विक सुख आपल्याला 18व्या मध्ये सांगितलंय ना. प्रथम विषासारखं परिणामे कृतोपम, असं सुख म्हणून संता करवी. अहो संतांना त्याच्या आलो आम्ही याचे कारणे वैष्णव जन, त्याच्यासाठी आलेलो म्हणे आम्ही, भगवंताने पाठवलेले आम्हाला त्या कार्यासाठी. स्वतः भगवंत पण कार्य करतात, आणि अशा पुण्यात्मांकडनं ते कार्य अजून करून घेतात. अशासाठी म्हणे मी आलेलो आहे. ऐसे या काळच्या लागी अवतरे मी युगी युगी, परी ह्याची ओळख हे जो जगी तो विवेकिया. मीच ते परमतत्व आहे, मी अवतार घेतो आणि असं कार्य करण्यासाठी मी येतो. पण हे ज्याला कळतं ना तोच खरा आहे, तोच विवेकी, तोच ज्ञान. पण सगळ्यांना कळत नाही नक्कीच काय, जाणून घ्यायची इच्छा पण नाही, मग काय करायचं? आता इथे लिहिलंय ना त्यांनी, ऐसे या काचा लागी परित्राणाय साधून विनाशायच्या दृष्टी. त्याचं चरित्र बघितलं भगवंताचं की आपल्याला माहितीये की एका पापी माणसाचा वध केलेला आहे त्यांनी. पुतना असू दे, काली असू दे, कंस असू दे, शिशुपाल असू दे, सगळ्यांना आणि मोक्ष देऊन टाकला. का भगवंतांच्या हातनं मृत्यू आला होता. ह्या सगळ्यांचा अधर्म वाढवला होता, या सगळ्यांना मारून टाकला. त्या कौरवांच्या विरुद्ध, अधर्म विरुद्ध
युद्ध धर्माची लढाई होती, त्याच्यासाठी त्यांनी पांडवांना हाताशी धरलं आणि पांडव सत्मार्गाने चालणारे होते, सत्कार्य करणारे. म्हणून ह्या लीला आहेत रे माझ्या. लीलेने मी असा अवतार घेतो, तुझा गोंधळ झालाय, पण आता समजेल तुला की मी तेव्हा पण होतो आणि आता पण आहे. या भगवंताच्या एक आपण म्हणतो काय भगवंताची लीला बाबा, काही कळत नाही. एक जणांचं खूप सुंदर ते गीत ते म्हणायचे, श्रीकृष्ण तुझी काय लीला, कुठे भरता पाणी, कुठे चोरता लोणी, कुठे जाता रणी देवराया, कशी कळावी प्रभूची माया. काय तुझं बाबा, तू लहान असून लोणी खाल्लं, सगळ्या गोपात खेळलास आणि पुढे सगळ्यांचं केलं. कुठे काढता उष्टी, झाला महार तो जगदेठी, कबीराचे विणले शेले, चोखोबाचे राखिले मळे, विष देई मीराबाईसाठी, जेवू लागला नामदेवासाठी. अशी म्हणणे तुझी. तर असा मी जन्मोजन्मी ते माझे सगळे आठवत आहेत. युगात मी येतो आणि हे काम करतो. माझे अजत्व जन्मणे, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परम मुक्त. मुक्तात्मा आपण म्हणतो ना. कोण आहे हा म्हणे, हे मी अजा आहे, अजन्म आहे. माझा खरा जन्म असा जन्म मरण नाही. खरं म्हटलं तर आपल्याला तरी कुठे, आपण म्हणतो ना आपण ते शुद्ध परमतत्व आहे आपल्या ह्याच्यात, पण तो आपल्या जीवात्मा देहाच्या संघाने बिघडला. तो जेव्हा शुद्ध होईल तेव्हा तो परमतत्वच आहे. त्याच्यामुळे आपल्या देहाला आहे जाणं येणं, आपल्याला कुठे. म्हणून तर म्हणतो माझं अजन्म, मी अजन्म आहे पण तरी जन्मतो. अक्रियाची कर्म करणे. अहो मी कसं कर्म करणार, कोणी कर्तव्य माझ्याकडे कर्तृत्व काही येत नाही कुठल्या गोष्टीचं, कारण हे आपोआप होतं माझ्या अध्यक्षपदामुळे. आणि म्हणून कर्म करतो मी, अक्रियताची कर्म करे, हे अधिकार जो जाणे तो परममुक्त. मी अविकारी आहे तसा आहे. आणि हा असा खऱ्या अर्थाने जो मला जाणतो तो म्हणे मुक्त आहे. तो आपला मुक्त झाला. देवाला जाणणारे थोडेच हो खरं, जिज्ञासू भक्त, त्याच्यातनं मग ज्ञानी भक्त म्हणून फार थोडं. पण जाणूया आपण देवाला काय, अशी तर इच्छा पाहिजे. नाहीतर बाकीचे काय नुसते देवदेव करणार. तर दुर्योधनाने कुठे जाणलं त्याला, सगळ्यांनी त्याला गवळ्याचा पोर म्हणून तुच्छच लेखलं. त्याच्यामुळे मला समजणारे, तत्वतः जाणणारे, मूलतः खरं काय ते कमीच म्हणायचं. आणि म्हणून तुझा सुद्धा हा गोंधळ झाला. पण जे मुक्तात्मा असे जाणतात ते सदा मियाची आखिले, माझी या सेवा जिया, का आत्मबोधी तोषले वीतरागचे. मियाची आखल्यावर माझ्याच ठिकाणी आहेत ते, मी त्यांच्या हृदयात, माझ्या हृदयात ते असे जे मला खरं जाणतात ते. माझी या सेवा जियाले, माझ्या सेवेसाठीच ते जीवन जगतात. आता माझ्या सेवेसाठी म्हणजे काय, जनता जनार्दनासाठी, गरिबांसाठी. कित्येक उदाहरणं अशी आपण बघतोय की आपल्या गरीब लोकांसाठी म्हणून सगळा देव तन मन धन अर्पण करणारे आहेत ना. आमटे माहिती आहेत तुम्हाला, शरद कुमार दीक्षित माहिती आहे, त्यांनी स्वतः आत्महत्या असून कॅन्सरग्रस्तांसाठी सगळी फुकट केली ऑपरेशन. कित्येक. किरण बेदी मॅगसेसे पुरस्कार विजेती, ह्या तुरुंगामध्ये त्यांचं परिवर्तन घडवलं. का, एकच त्यांचा ध्येय होता, हे परमेश्वराचं कर्म म्हणून आपण करायचं. इट्स ऑलवेज पॉसिबल. वाचलं नसेल तर वाचा तिचं पुस्तक, हा सुंदर किरण बेदीचं. तर माझी हा सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वीतराग. वीतराग सोडणे, राग म्हणजे संस्कृत मध्ये आसक्ती. आसक्ती त्यांनी सगळी सोडलेली, इच्छा आकांक्षा सोडलेल्या आहेत आणि आत्मबोधातच तोषले, संतुष्ट सतत योगी. माझ्या इथेच आहे म्हणून आत्मबोध त्यांना झालेला आहे. जो आनंद काय तो त्यांनाच माहिती, त्याच्यातच ते रंगलेले आहेत म्हणे. बाकीच्या काही त्यांनी घेणं देणं नाही, तुच्छ लेखतात ते बाकीच्या भौतिक. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाचे भजे. आणि अजून एक अर्जुन तुला सांगतो, ये यथा माम प्रपद्ये तांस्तथैव भजाम्यहम्. ह्याच्यावर बोलते माऊली
की माझ्याकडे जसे कोण त्या दृष्टीने बघतात ना, त्याच दृष्टीने मी बघतो त्यांच्याकडे. जैसा भाव तैसा देव. एखाद्याला हा दगडच वाटेल, पण दुसरा त्याच्यात देवत्व बघतो ना. 3 प्रकारचे माणसं, ते दगड बघतो, मूर्तीकरणाचा कार्यक्रम कसं त्याला काय करतोय, काय करतोय, जरा दगड फोडून काहीतरी करतोय. दुसरा म्हणतो काय करायचं, पोटा पाण्याला काहीतरी मिळायला पाहिजे ना, करतोय इथं काहीतरी म्हणून मूर्ती तयार करतो. तिसरा म्हणतो अहो मी त्या भगवंताची मूर्ती तयार करतोय म्हणे ह्याच्यातनं, त्याच्यात इतका मला आनंद होतो. असा फरक असतो. मग ते असे जे माझ्याकडे भगवंत कृपेने म्हणून बघतात, भगवंताचं कार्य, तसं त्यांना तसंच मला फळ मिळतं. आणि तसंच मी पण त्यांच्याकडे बघतो. देख मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील, जाणले असे केवळ माझ्याकडे. अर्जुना तुला सांगू का, तुला मानव निर्माण केला परमात्म्याने, पण त्याच्यात प्रथमपासूनच हृदयातनं माझ्याविषयी प्रेम दिलेलं आहे. भजनशील, स्वभावता भजनशील, श्रद्धा आहे त्याच्या मनातच. पण नंतर बिघडतात, देहाच्या संघाने तो आत्मा बिघडतो आणि मग त्याला सगळं विषय हवेसे वाटायला लागतात. खरा मनुष्य श्रद्धाशील आहे, माझ्या प्रेमासाठी आलेला आहे, पण तो विसरतो षड्रूपीमुळे. हे सगळं विसरतो. ती शक्ती आपल्या देहात आहे असं काही जण समजून येतात आणि अचाट कर्म करतो. सावरकर बघा, काय त्यांची मूर्ती, एवढं मोठं कार्य केलं, काय सोचलं त्यांनी. विनोबा भावे एकट्यांनी सगळ्या दरोडेखोरांना शरण आणायला लावलं. मग ही शक्ती कुठून आली त्यांच्यातनं, त्यांनी जाणलं भगवंताची शक्ती आपल्यात आहे, आपणच ते बघतो असं त्यांनी जाणलेलं आहे. म्हणून हे असे जे करतात ते मला पण प्रिय आहेत म्हणे. वाचून देते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक, एक कर्माची फळ सूचक मनुष्य लोकी. पण तुला सांगू का, म्हणजे मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे सगळं मिळतं बरं. जसं म्हणे ते माझ्याकडे बघतात तसंच भक्ती असते, त्याचप्रमाणे त्यांना जाणतो मी सुद्धा. खरा भक्त कोण आहे तो मला कळतं, कारण मी म्हटलं तसं की गीता काय ज्ञानेश्वर 2 ट्रॅकवर न होते, काही सामान्य लोकांसाठी, काही ज्ञानी यांच्यासाठी. जे भजनते तू माम भक्त्या मयी ते तेषु चापहम, म्हणजे जे ज्ञानी आहेत ना त्यांच्या हृदयात मी, माझ्या हृदयात ते, पण बाकीच्यांसाठी तिथे नियम मोडतात भगवंत. आणि म्हणून ते कर्माचा सिद्धांत जो आहे की जसं तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळणार. म्हणजे मी ह्याच्यात खरं म्हटलं ना काही ढवळाढवळ करत नाही. कर्मची फळं सूचक मनुष्य लोकी, जसं तुम्ही कर्म केले तसं तुम्हाला फळ मिळणार. पण ज्ञानी भक्त असतो त्याच्या मागे मी धावून जातो केला. ज्वारी पेरली तर ज्वारीच येणार ना, तिथे काही दुसरं येणार नाहीये. तसं तुमचं कुकर्म केलं ते तुम्हाला भोग भोगायला लागणार. म्हणून असं हे मी तुला सांगतो की कर्म प्रत्येकाचं कसं असतं त्याच्यावर सगळं पुढचं होतं. आपल्या ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, अजून पुढच्या जन्मात कधीतरी भोगावं. तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना, येथ प्रतिपळे भावना आपुलादी, भावना आपुलादी. समस्त या भजना या उपासनेत म्हणे मी साक्षी रूपाने असतो. सृष्टी निर्माण करताना काय, बाकीचं अजून करताना मी साक्षी रूप असतो फक्त. मी कर्तृत्व ते माझ्याकडे येत नाही, मी त्या बंधनात नाही. तसाच म्हणे मी या फळाच्या बाबतीत सुद्धा आहे. ज्याची जशी भावना आपुलादी, आपापल्या भावनेप्रमाणे ते आम्हाला बसतात, काही बसत नाही आणि तसे तसे त्यांना हे पडतात. आता आपण बघतो वीज ही एक ऊर्जा आहे. जर परमेश्वर ही एक ऊर्जा आहे म्हटलं तर तशी वीज पण एक ऊर्जा आहे. अग्नीप्रमाणे अग्नी एक ऊर्जा आहे तशीच. पण त्या विजेचा उपयोग आपण उपकरण काय वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे की नाही. वीज एक ऊर्जा आहे की ट्यूब मध्ये प्रकाश देते, इस्त्रीमध्ये उष्णता करून इस्त्री करता येत आपल्याला, अजून काय काय पंखा बल्ब, हे सगळं वेगळं. त्याप्रमाणे प्रत्येक जीव वेगळा आहे ना. ती शक्ती एकच आहे, पण त्या प्रत्येक जीवामध्ये ती शक्ती आली तर तो जीव कसा आहे, जीवात्मा तो देहाच्या संगेनी लिप्त झालाय का नाही, त्याप्रमाणे म्हणे त्याचा परिणाम होणार आहे. तसंच असतं म्हणे सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. सुख दुःख कोणी निर्माण ते आपल्या आपणच करतो.
आपण अपेक्षा वाढवतो. अहो यांना मी इतकं दिलं पण त्यांनी मला एवढं पण नाही दिलं. झालं अपेक्षा भंगाचं दुःख आलं. पण पहिल्यांदा अपेक्षा करणं सोडून द्या, म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख पण कमी होईल. जितक्या जितक्या तुम्ही गरजा कमी कराल, जितक्या जितक्या अपेक्षा सोडाल ना, तितके तुम्हाला दुःख कमी होईल. हेच भगवंत ह्याच्यातनं सांगतात. म्हणून मी ते आपली सामान्य माझे दैनंदिन जीवन, ज्ञानेश्वरी आणि दैनंदिन जीवन असाच विषय आहे माझ्या निर्माण. आपल्यासारख्या सामान्य लोकांनी याच्यातनं काय घ्यायचं तेच बघायचं. आता याची पण जाण चारिये वर्ण सृजिले ना गुण कर्म विभागे. प्रत्यक्ष सांगतात भगवंत. अशाच दृष्टीने म्हणे गुणकर्माच्या ह्याच्यावर वर्ण माझ्या अधिष्ठानावर तयार झाले. मी प्रत्यक्ष काही केलं नाही म्हणे. जसं सूर्य उगवतो, सूर्य उगवला की प्रकाश पडतो, सगळ्यांना जीवन मिळतं, फुलं होतात, सगळ्यांचे व्यवहार सुरू होतात. त्याच्यात कोणी चांगलं वागतं, कोणी चोरी करतो. ते सूर्याकडे जातो का दोष? चोर म्हणाला अहो सूर्य उगवला आणि दिसायला लागला मी ती चोरी केली, त्या सूर्याला दोषी धरला. किंवा कोणी असं म्हटलं सूर्या थँक्यू तू प्रकाश दिलास, माझं कास वाचलं. हो माझा धर्म आहे उगवण्याचा प्रकार, तुम्ही ह्याच्यासाठी नाही करत, मी साक्षीभूत आहे. तसा परमेश्वर साक्षीभूत आहे. त्याच्या सामर्थ्यामुळे हे सगळं घडतंय. त्याच्या सामर्थ्यावर प्रकृतीने हे निर्माण केलेलं आहे सगळं. आणि तसेच वर्ण पण म्हणे गुण कर्म. मुद्दाम हा उल्लेख का हा विषय खरा नाही येते, पण थोडी झलक कुठे कुठे आले. मनुष्याचे उपजत गुण असतात प्रकृतीप्रमाणे आणि त्याच्याप्रमाणे त्याची कर्म घडत असतात. त्याच्यावर होते. पूर्वी बंद शकत असत. द्रोणाचार्य ब्राह्मण क्षत्रिय, विश्वामित्र क्षत्रिय होते, ब्रह्मर्षी झाल्यानंतर. आता पुढे पुढे सगळं बिघडलं. आपापल्या फायद्यासाठी जन्मावरनं जात करायला लागली. तर मग हे सुद्धा मी साक्षीभूत असतो. ते 4 वर्ण गुणकर्मावर आहे, पण पुढे बिघडलं म्हणे सगळं. हे मजतीस तव चाहले परी म्या नाही केले. अंडरलाईन केले परत माऊली. ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. सूर्य कसा साक्षीभूत असतो. किंवा घरातल्या दिव्याचं पण उदाहरण ज्ञानदेवाने ठिकठिकाणी दिले. दिवा लावला, खोलीत दिवा लावल्यावर त्या दिव्याच्या प्रकाशात कोण काय काय कर्म करते काय कळत नाही. कोणी चांगलं कोणी वाईट अजून काय करेल. पण दिवा त्याला आहे का? त्याचा काही त्याच्यात संबंध आहे का? त्याला जबाबदार तो दिवा नाही. तो आपला पेटला प्रकाश देतो. पण कोण कसं कर्म करते त्याचं कर्म त्याच्या बरोबर आहे. म्हणून माझ्यामुळे माझीच आहे हे मुख्य समजून घ्या प्रत्येक वेळी, की भगवंत साक्षी रूप आहे. सृष्टी निर्माण करण्यात सुद्धा साक्षी रूप आहे. म्या नाही केले म्हणजे प्रत्यक्ष. आपण म्हणतो अहिल्याबाई होळकरनी इतके इतके घाट बांधले, देवळं बांधली, सगळं केलं. मग ते काय प्रत्यक्ष गेल्या, त्याला काय फावडाने घेऊन बांधायला? त्यांची सत्ता होती, त्यांचे सामर्थ्य होते. त्यांनी फुकून काढलं नुसतं की त्याच्यावर ते सगळं होत होतं. राजाज्ञा असते. राजाचा एक साधा ह्याचा तुकडा, त्याच पण ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत दिले. चामड्याचा तुकडा असतो, पण त्याच्यावर राजशिक्का असतो. तो सोन्यापेक्षाही महत्वाचा ठरतो. आणि त्याच्यावर राजशिक्का आहे. मग तिथे प्रत्यक्ष तो काही करतो का राजा? नाही, त्याच्या सत्तेमुळे होते. तसं मजेचीच झाले पण ज्ञान नाही केले. ऐसे जेणे जाणतले तो सुटला गा. असं ज्यांनी खरं जाणलं तो या कर्मबंधनातून सुटला. आणि त्यांनीच मला मी आधारभूत आहे हे सगळं कळलं पाहिजे. म्हणजेच हे जो जाणीले. आता प्रत्यक्ष भगवंतानी कृष्णाने कर्मयोग सांगितला, पण तो स्वतः आचरणात आणला. चरित्र बघा त्यांचं, कुठे अडकून पडलेलं नाही. जिथे जिथे जिंकले तिथे त्या त्या वारसांना राज्य देऊन टाकलेलं आहे. मला पाहिजे असं कुठे केलेलं आहे? एके ठिकाणी सोडलं की तिथे परत गेलेलं नाही, गुंतले नाही आहेत त्याच्यात. असं कृष्णासारखं तुम्ही कर्मयोग अधिष्ठाना तर तुम्ही मला जाणलं असं म्हणता येईल. असं भगवंत त्यांना म्हणतायत की हे तू जाणून घे. तर थोडं 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 अर्जुनाला एकदम त्यांना सांगितलं की अरे ते परमतत्व ब्रह्म म्हणजे मीच आहे, म्हणजे सगुण रूप ते निर्गुण रूप. तर ते एकदमच तो गडबडून जाईल ना.
हळूहळू भगवंत सांगतायत त्या एक आणखी एक अर्जुना हे कर्म विवंचना आपुले चाळे सज्ञाना योग्य नव्हे. आता कर्मयोगाबद्दल चाललेलं आहे ना, म्हणून कर्माचं सांगतात इथेच. म्हणजे मी तुम्हाला सांगते हे ज्ञान मिळवायचंय भगवंताबद्दल, आणि भगवंतांच्याकडे कर्तृत्व जात नाही, आणि आपण भगवंताची सेवा म्हणजे जनता जनार्दनाची सेवा करायचंय. हे ज्ञान मिळाल्यावर जेव्हा कर्म होईल, पुढे आलेलं यज्ञासारखं त्याग करून काहीतरी, तेव्हा तो कर्माचा संन्यास होईल असं भगवंतांना सांगायचं त्याच्यात. आणि म्हणून एक अनेकही एक अर्जुना हे कर्म विवंचन, कर्म अकर्म ह्याची विवंचना म्हणजे हे जे विचार आहे ना, आपले चाळे सज्ञाना योग्य नव्हे. आणि कर्म विकर्म अकर्म फार पोटात टाकणार आहे रे, पण म्हणे ज्ञानी लोक त्याचा काय त्याच्यात खंडात पडत नाहीत. ते आपलं भगवंताचं कार्य म्हणून सत्कर्म करत राहतात. पण ते कळायला तर पाहिजे म्हणून थोडी विवंचना केलेली आहे त्यांनी, की कर्म काय कर्म काय विकर्म काय. आता पहिलं कर्म म्हणजे भगवंताच्या अधिष्ठानावर ही सृष्टी निर्माण झाली, ते पहिलं कर्म. त्याच्यानंतर भगवंतांनी पंचमहाभूत आणि भूत मात्र जीव निर्माण झाले त्यांच्या अधिष्ठानावर, आणि मग त्यांची दैनंदिन नित्य नैमित्तिक नियत कर्म सुरू झाली. कर्म सुरू झाली. आता त्याच्यातलं अकर्म म्हणजे कर्म करून सुद्धा न केल्यासारखं, जे आता मी सांगितलं भगवंतासाठी करायचं, कलाशा ठेवायचे नाही, आपल्याकडे कर्तृत्व घ्यायचं नाही, हे कर्मातलं अकर्म. आणि विकर्म याच्यामध्ये बऱ्याचशा भाष्यकारांच्या ह्याच्यात वेगळे सांगितले, पण ज्ञानेश्वरांनी स्वतः स्पष्ट असा उल्लेख केला नाही. विकर्माला मनापासून केलेलं कार्य, अगदी जीव ओतून म्हणतो ना, जीव ओतून ते विकर्म. पण ज्ञानेश्वरांनी इथे एक अजून ओळी पुढे दिली की निषिद्ध, ते पण विकर्मामध्ये मोडतं. म्हणजे जसं मन ओतून करणारं तसं निषिद्धाला पण काही विकर्म असं म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात आपण हे विवंचनेत नकोच ना पडायला जास्ती. आपल्याला ज्ञानी भक्त व्हायचंय ना, मग आपण भगवंताचं कार्य म्हणून हे करायचं. जर माहिती आपण म्हणतो ना, माहिती असावी म्हणून ठीक आहे, आपण बघू. कर्म म्हणजे ते केवळ अथवा अकर्म काय लक्षण ऐसे विचारता विचक्षण कुंभोनी ठेवे. अरे बुद्धिमान विचक्षण, मोठे मोठे बुद्धिमान पण ह्याच्यात म्हणे गोंधळात पडतात. कर्म अकर्म काय करतात, कर्माचा हेतू काय आहे ते बघणं महत्वाचं असतं. आता सुरीली एखाद्याचा खून करणं, आणि त्या सुरीली ऑपरेशन करून डॉक्टर जीवदान देतात. क्रिया एकच आहे, हेतू वेगळे. मग ह्याच्यातलं कर्म कुठलं आणि निषिद्ध कर्म कुठलं हे कळायला पाहिजे. एक कसाई असतो, एका गाईच्या मागे लागतोय तिला मारायला म्हणून, ती पळत पळत चालली आहे कुठेतरी, चौरस्ते लागतात असे कुठेतरी, ती कुठे गेली कळत नाही. तिथे एक माणूस उभा असतो, त्या माणसाला तो विचारतो की गाय कुठे गेली, इकडच्या आडरात कुठे. तिने पाहिलेली असते तरी तो म्हणतो नाही बा, मी काय आलं नाहीये, कुठं गेली ती काही खरंच मानलं का, त्या गायीचा जीव वाचावा म्हणून तो खोटं बोलतो. असं म्हणतात ना की एक खोट जर 100 जणांचा जीव वाचवणार असेल तर ते 100 सत्याबरोबर असतं. मग आता ह्याच्यात तो खोटं बोलणं हे खरं नेहमीच्या नीतीमध्ये विकर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. म्हणजे खोटे बोलणं म्हणजे निषिद्ध समजायचं का सत्कर्म समजायचं सांगा. असा म्हणे इथे गोंधळ होता. ऐसा विचारता विचक्षण गुंफोनी ठेले, असं हे होतं. म्हणून नीट समजून घेतलं पाहिजे कुठे काय. आता आपण हे सुद्धा म्हणतो ना, आपण म्हणतो धर्म काय, धारयती धर्म हा अशी व्याख्या आहे. सगळ्या प्रजेचं जनतेचं उन्नती करणारं जे नियम आहे तो धर्म. पण काय वेळेला काय होतं, त्या परिस्थितीनुसार ते नियम बदलावे लागतात. कृष्णाने नाही युद्धाच्या वेळेत बदलले. दुसऱ्याचा द्रोणाचार्यांना पण मारायला सांगितलं, कर्णाला पण मारायला सांगितलं. त्याने विचारलं मी काय केलं, तुम्ही असा जात रुतलेला असताना मला मारलं. तेव्हा भगवंताने उत्तर दिले, आत्ता तुला आठवलं का,
त्यावेळेला द्रौपदीची विटंबना झाली, त्यावेळेला तू उठला नाहीस विरोध करायला. काही काही वेळेला असं वागावं लागतं दुष्टांचा संहार करण्यासाठी. मग ह्याला तिथे थोडी मुरड घालून थोडस ते बदलावं लागतं. त्याला नीती म्हणतात. नीती इथे बदलली आहे. पण परत ती संकट गेली, आलबेल झालं की धर्म आणि नीती एक होतं. माझे कर्म अकर्म विकर्म याची अशी स्थिती आहे म्हणे. एक लक्षात ठेवावं, आपण सत्कर्म करणं आपल्या हातात आहे, होय की नाही. आपल्याला कर्म करण्याचं माफले शुकताचन म्हटले ना, कर्मण्ये वाधिकार असते माफले शुकताचन. कर्मावर अधिकार आहे, फळावर नाही. मिळणारच आहे फळ, पण कर्मावर अधिकार आहे. तर तुला बुद्धी दिली आहे ना देवाने, तू बुद्धीने सत्कर्म करता, वाईट करू नको. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे. मी तुम्हाला सांगितलं ते विश्वाकारू संभवे, आधी विश्व निर्माण झालं भगवंताच्या अधिष्ठानावर. ते पहिलं कर्म सम्यक योग्य रीतीने ते जाण. पाठीचे निषिद्ध, मग वर्णाश्रमाचे उचित ते विशेष कर्म. ऐका शब्द ऐका ज्ञानेश्वरांचे, मी म्हटले तसं स्पष्ट असं लिहिलेलं आहे. कारण ज्ञानेश्वरांनी सुद्धा सगळं, ते तर काय उपजताच ज्ञानी महायोगी होते. ह्या बाबतीत बरेच महापुरुषांचे यांचे आहेत संबंध म्हटल्यावर त्यांनी पण तिथे सांगणं होते. मग वर्णाश्रमाचे उचित जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. उपयोगेसी म्हणजे हित. आपल्या वर्णाश्रमाला जे उचित आपले कर्तव्य आहे, जे विशेष कर्म विहित, इथे म्हणाले की विशेष कर्म, त्यांनी विकर्म असा शब्द वापरलेला नाही, विशेष कर्म असं म्हटलंय. मी इथे त्याला विकर्म म्हणजे विशेष कर्म असं काही त्यांनी म्हटलंय. म्हणजे ते आपल्या हिताचं जे आहे ते आपण करतो, ते पण विशेष कर्म. पाठीचे निषिद्ध म्हणजे तेही बुजावे स्वरूपे, येतुरेने येथ काही ना गुंफे आपैसेची. पण जे निषिद्ध आहे तेही बुजत, ते पण समजून घेतलं पाहिजे. निषिद्ध कर्म काय म्हणजे ते पण त्या ह्याच्यातच मोडतं. येतुरेने, मग हे एकदा तुम्ही जाणलं की कर्म काय अकर्म काय विकर्म काय, मग तुम्ही त्याच्यात अडकू शकत नाही. त्याच्यासाठी फक्त जाणून घ्या, त्याच्या फार गुंत्यात पडू नका असं ज्ञानेश्वर म्हणतात. आपण एक काय फक्त समजायचं, निषिद्ध कर्म करायचं नाही. आपलं विहित नित्य नैमित्तिक कर्म भगवंताचं कार्य आहे असं म्हणून करायचं, बस एवढं लक्षात ठेवायचं. बाकी काही नसतं. जाता ज्ञानेश्वरांनी काय त्यांचा दृष्टिकोन आहे हे समजावं म्हणून मी थोडक्यात ते तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही हे समजून घ्या असं ज्ञानेश्वर. आणि हे कसं आहे म्हणे, सर्व मी अधिष्ठानावर मी साक्षी रूप कसं आहे मी तुम्हाला सांगितलंच मगाशी, तर तेच इथे त्यांनी दिलंय. आणि उदोस तुझे प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. त्या काळी 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी विज्ञानातला महत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे. कुठल्या विद्यापीठात शिकले होते ते? त्याच्यानंतर कित्येक लागलेले. जैसे न चलता सूर्याचे चालणे, सूर्य मध्यभागी आहे सूर्यमालेत, बाकीचे ग्रह त्याच्या भोवती फिरतात हे त्यांनी सांगितलेले याच्यातनं. आणि हेच त्यानंतर कोपर्निकस गॅलिलिओ यांनी घडलं, तर त्यांना मृत्यूदंड दिला. इतकं धर्म पीठ त्यांचं कठोर होतं. नशीबच म्हणायचं. ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्यांना आपल्या त्या केला छळ त्यांनी बरा, पण जे ज्यांना त्यांच्या आई बापांना तर मृत्यूदंड सोसावाच लागला, तरी काही उपयोग झाला नाही. मग त्यांची महती कळली तेव्हा थोडं हळूहळू त्यांचा विरोध कमी झाला. उदोस्तुचे प्रमाणे, अहो सूर्याचं उदय होतं अस्त होतं हे सापेक्ष रीतीने पृथ्वीच्या, आपण शिकलोय की लहानपणीच भूगोलात, सूर्य असतो तिथंच असतो. आपल्याला तर वाटतं इकडं पूर्वीकडे उघडला पश्चिमीकडे, आपल्या सोयीसाठी ते आपण म्हणतो. तर अशा प्रकारे हे विज्ञानातल्या काही ओव्याचा स्पर्श ज्ञानेश्वरांनी केला. असे अनेक उदाहरणं, वीज कशी निर्माण होते, हिमालय बर्फ कसा आहे हे प्रत्येकाचं त्यांनी सांगितलेलं आहे. संतती कशी निर्माण होते, शुक्राणू आणि मृदेचे आहे ते सांगितलेलं आहे.
कुठे ते गेले ते ऑटोनॉमी शिकायला हो? ज्ञान स्फूर्ती ज्ञान वगैरे. मी म्हटलं तसं ऋषीमुनींना ते वेदातलं ज्ञानच फुरलेलं आहे तसं ते मिळाले. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांकडनं मिळालं ते ज्ञान. आणि तेच 8 दिवसात सारंग 8 दिवसात निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरामध्ये गेले. तेव्हा सगळं सगळं हे पुढे बघतच आहे. हे एक आत्मज्ञान झालं ना की तुम्हाला सगळे ज्ञान कळेल. सगळं आलं त्याच्यात. आणि म्हणून हे असं आहे. आणि हे काय करायचं मग ह्याच्यासाठी भगवंत सांगतायत कर्माचा संन्यास. मी म्हटलं ना ज्ञानाने कर्माचा संन्यास कसा. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. हे मी केलं माझ्यामुळे झालं मी होतो म्हणून झालं असा संकल्प मनानेही करत नाही तो ह्या कर्मातून सुटतो. मी काही करत नाही भगवंत करून घेतो माझ्याकडनं. आम्हाला वेळोवेळी अनुभव येतो इथे. अहो वासुदेवानं मागे आमच्या चांगल्या कार्यासाठी गेलं की आमचं नडत नाही. काहीतरी आम्ही नेहमी इथे काही काम करायला आलो की आम्हाला मदत मिळतेच म्हणून. आणि म्हणून मी काही करत नाहीये हे आधी मानायला पाहिजे. माझ्यामुळे झालं याचा अहंकार किती असतो. मी होते म्हणून संसार झालाय नाही तर झालं असतं काय आमचं. अहो हे कार्य माझ्यामुळे पार पडलंय. मी पैसा आपलाय कष्ट दिलाय सगळं झालंय. हो का मग भगवंताचं काहीच होत नाही का. आपल्या प्रतिकूल झालं की आपण म्हणतो काय रे देवा काय केलं असेल. आणि आपल्यासारखं झालं की मी केलं म्हणून जयाचे मन विटाळेना असा जो असतो तोच मी रूप होऊ शकतो. भगवंत रूप होऊ शकतो. आणि कसे असतात म्हणे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची गोगरा पुरेल म्हणी धनुर्धरा आरोगिता. संतोषाचा गाभारा म्हटलं. गाभारा कशा म्हणतात देवळातला असतो ना गाभारा. प्रत्यक्ष मूर्ती मुख्य तिथे असतो. त्यामुळे यांच्या हृदयामध्ये संतोषच संतोष असतो. काय संतुष्ट. कारण त्यांची इच्छा नाहीच जास्त की मला काय खरं मिळावं नसेल. म्हणून सदा ते संतोषाचा गाभारा. आपल्यात प्रसन्नता भरली असेल तर आपण दुसऱ्याला देऊ शकणार ना. नाही तर काय देणार. तुमच्याकडे भरली आहे कागद तर पाणी तुम्ही देऊ शकाल. नाहीतर रडकं करून घेऊन गेलात की लोक म्हणते नको मोबाईलच्या बाहेर टाळावं जातं. तो ह्या बाजूने चालला असेल तर आपण म्हणतो आपण दुसऱ्या बाजूने जा. फळभोगी निरासू. फळभोग निरीच्छय त्याच्याबद्दल. मला काय मिळेल ते भगवंत देईल ते ठीक आहे ना. मी चांगलं काम 100% काम करणार. मग काय जे मिळेल ते मी नित्यता उल्हास होऊन असेल. प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्योपचार. प्रसाद प्रसन्न भगवंताचा प्रसाद आहे. प्रसन्नता म्हणून सतत उल्हास सतत आनंदी आहे संतुष्ट आहे तो. आणि म्हणून संतोषाचा गाभारा पुरेन म्हणती धनुर्धरा आरोगिता. आरोगिता म्हणजे सेवन करणे. एखादा पक्वांना आवडीचं असलं एखादा पट्टीचा खाणारा म्हणतो घाला अजून एक पुरणपोळी घाला अजून एक पुरत नाही. त्याप्रमाणे हे हा आत्मबोध घ्यायला पुरे म्हणत नाही. कायम आत्मबोध द्या मला आत्मबोध द्या आनंद द्या असं म्हणतात. लोक काय म्हणतात अहो आमच्या मनासारखं झालं सगळं की चाले सावध प्रसन्नता आम्हाला आपोआपणे मिळेल. तसं नाहीये. भगवंत म्हणतात तुमच्या हृदयात प्रसन्नता असेल तर आनंद मिळेल. कायम प्रसन्नता पाहिजे. बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही प्रसन्नता. म्हणून या अवसरे जे जे पावे की तेनेची तो सुखवाय जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. अवसरे जे जे पाव जे जे ज्या ज्याप्रमाणे आपल्याला असे मिळेल त्याच्यात तो सुखी आनंदी असतो. अरे माझं हेच होतं म्हणून त्या प्रयत्न करायचे नाही उन्नती करायची नाही असं नाही. असेल माझा हरी तर देख खाटेवरी असं नाही. पण जे आहे ते त्याच्यात संतुष्ट राहायचं हे त्याला माहीत असतं. आणि मत्सर नसतो. कारण द्वंद्व नाहीत ना. सुख दुःख मान अपमान आशा निराशा याला द्वंद्व म्हणतात. तो त्याच्या द्वंद्वातीत असतो. त्याला सगळं सारखं सुख दुःख पण सारखं. अहो मत्सरच नाही ना. अहो माझ्यासारखे तुम्ही आहात. तुमच्यात जे ब्रह्म आहे ते माझ्यात आहे. मग मत्सर करायचा कोणाचा नाहीच. तो कोणाचाच मत्सर करणार नाही.
आणि म्हणून हा द्वंद्वातीत झाला, म्हणून हा आनंदी आहे, संतुष्ट आहे. ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधाले जय सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. ब्रह्मतेची कर्म, मी काय म्हटलं, ब्रह्म हेच कर्म मानून कर्म करायचं. असा जो मानतो, असा बोध जया आला म्हणा, असं त्याला कळलं, तो निष्कर्म्य, तो निष्काम कर्म. इतकी साधी गोष्ट आहे. 2 निकष आहेत निष्काम कर्म. कर्तृत्व आपल्याकडे घ्यायचं नाही, फळाशा सोडून द्यायची भगवंतावर. आपण 100% करायचं. यांचं कसं असतं म्हणे, छान उदाहरण दे, थोडा वेळ घेते. कसे म्हणे दृष्टांत त्यांनी दिल्या. आता अविवेकू कुमारत्व मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासन जी आणले योगाग्नीचे. कुमारत्व, कुमार रूपी अविवेकू संपला म्हणे त्यांचा. काय असतं, बालबुद्धीत विवेक नसतो ना, प्रबंधावस्थेत वगैरे, म्हणून अविवेकू कुमारत्व. काही काही ओळीच्या दृष्टांत इतके सुंदर आहेत ज्ञानेश्वरांचे, एक एक वाचा, म्हणून काही काही मुद्दाम सांगतात. तर म्हणून त्याला मुकले म्हणजे अविवेक गेला, आणि म्हणून विरक्तीचे पाणीग्रहण. अविवेक गेला, पाणीग्रहण करणे म्हणजे लग्न लावणे. विरक्तीशी लग्न लावलं म्हणजे विरक्तीशी झाले, मग उपासना जी आणले योगाग्नीचे. योगाग्नी, योगरूपी अग्नीचं त्यांनी उपासना रूपाने. माहिती तुम्हाला, लग्नामध्ये आपल्याला गुरुजी अग्नीच्या साक्षीने सगळं होतं, आणि गृहस्थाश्रमात तुम्ही आता पदार्पण करणार आहात म्हणून पवित्र अग्नीत येतात, आणि अग्नी कायम तुम्ही पेटवत ठेवा. आल्या गेल्यांना अन्न द्या, असं करून पूर्वी ते करत असत. ते आता फारसे कोणी करत नाही, अग्निहोत्र करत असत. तसा म्हणे अग्नी, विरक्तीचे पाणी ग्रहण केल्यावर मग ह्या योगाग्नीनी मनरूपीचं हवन करायचं. त्यांच्यात मुख्य काय सांगितलंय, 4थ्या अध्यायात निरनिराळे यज्ञ सांगितले. त्यातला हा ज्ञान यज्ञ मी जे वर्णन करते आहे ज्ञानीभक्ताचं, हा ज्ञान येत नाही, वासना जाळल्या. यज्ञ करायचा तो ब्रह्मरूप, मी पण ब्रह्मरूप आहे, त्या यज्ञात वापरलेली फळी पण ब्रह्मरूप आहे, हवन पण ब्रह्मरूप आहे. आपलं संयम, अग्नी इंद्रियांवर संयम ठेवणं, ते सगळे आपली वासना, षड्रिपू त्याच्यात जाल. काय हवन करायचं, तर या वासना त्या सगळ्या जाळून टाकायच्या आणि मग शुद्ध व्हायचं. असा यज्ञ कर. यज्ञ म्हणजे तरी काय हो, काहीतरी हवन करून, म्हणजे त्याग करून, काहीतरी चांगलं होण्यासाठी करतो ना आपण. तसं लोकांच्यासाठी आपला काहीतरी त्याग करून कर्म करणं, ते ज्ञान यज्ञाप्रमाणे आहे. हा ज्ञान यज्ञ. हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या, इंद्रिय रूपी संयमन करून त्याच्यावर त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचं हे सगळे यज्ञ सांगितले. तिथे काय काय आता माहिती की आपण म्हणतो काही ज्ञान यज्ञ करतात, अजून काही काही हे करतात आपण, पण सगळ्यामध्ये म्हणे ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. कसं करतात म्हणे, मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले, जे यमदमी हळू वारिले आयते होते. मोकळे पेटवण मनाचे. बघा काय शब्द वापरले आपण. कुठल्याही अग्नीमध्ये घालायला जे सरपण वापरतो ना, ते कसं असतं, कोरडं पाहिजे ना. मी इथे ते हवन मनाचं केलंय, पेटवण टाकलंय ते हवन, पण ते कसं आहे, आधीच मोकळे कोरडं. कशाने कोरडं झालंय मग, यमदमी हळू आरलंय. यमदम संयम, अविवेक टाकलाय मनातला, याने ते कोरडं झालंय. असा मनाचा हवन केले, मग तो पेटतो ना ज्ञानाग्नी. अग्नी कसा पेटणार चांगलं, तुमचं कोरडं सरपण असल्याशिवाय. आणि असं मग तो तुम्ही हवन केल्यावर हा ज्ञान यज्ञ चांगला पेटतो, आणि मग त्याची आपल्याला काय मिळतो, प्रसाद जो मिळतो तो आत्मानंद आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मानंद आहे. सोहम ध्यान प्रक्रिया म्हणतात ना याच्यात, अष्टांग योग मध्ये सोहम ध्यान करायचे. ते वासना प्राण एकमेकाशी म्हणून ध्यानात तुम्हाला सांगतात ना की एकतर काय करा, डोळ्या पेटो जमला करा, श्वासावर लक्ष द्या. पण श्वास, वासना, मन एकमेकाशी निगडीत असतात. तुम्ही जर श्वासावर
दिलं लक्ष आणि श्वासाचं निरोधन केलं की आपोआप ते मन आणि वासना त्याच्यात विलीन. अशा प्रकारे हा ज्ञान यज्ञ करायचा आहे असं ते म्हणतात. आणि हा ज्ञान यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि बाकीचे त्यांनी प्राणायाम यज्ञ, अपान वायूचा ह्याच्यामध्ये असे खूप प्रकार दिले. पण मुख्य ह्याच्यात त्यांना सांगितलेले की अविद्याच्यात जाळीता जे उरले निज स्वभावता जेथा अग्नी आणि होता उरेची ना. अविद्या गेली, जाळली. अविद्या अज्ञान, हे अज्ञान आहे की मी म्हणजे देह आहे, मला भोग पाहिजे, मला सगळं ह्या देहासाठी चांगलं पाहिजे, ही अविद्या ही गेली. त्या ज्ञानाग्नीमध्ये सगळी जळून गेली. आणि आता केवळ शुद्ध नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या ज्ञानासारखं काहीही पवित्र नाही म्हणून. आणि हा ज्ञान परिज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. एकदा दिनकर सूर्य उगवला की तारा सगळे निस्तेज होतात. त्याप्रमाणे म्हणजे ज्ञान यज्ञाची उपमा होणार. ज्ञान यज्ञाची सर कुठल्याही यज्ञाला नाही. तर हा ज्ञान यज्ञ असे ज्ञानी लोक करतात. आणि या ज्ञान यज्ञ करून मग हा कर्माचा संन्यास असा करायचा आहे असं. मग हे ज्ञान मिळवण्यासाठी ते दोन शब्द सांगते. ज्ञानपैका बर्वे जरी मनी आखी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. काय करावं लागतं ज्ञान मिळवायचं? संतांना शरण जायचं, गुरुला शरण जायचं, गुरुच्या पायापाशी बसून हे ज्ञान घ्यायचं. सुसंगती सदा भलो, संगतीचा म्हणतात. ही सुसंगती घडली पाहिजे. आणि तनु मनु जीवे चरणासी लागे अगर्वता करावी दास्य सकळ म्हटलंय. अहो गुरुपाशी जायचं, त्याची सेवा करायची, पण कशी अगर्वता. गर्व नाही, मी केलं, मी त्यांचा आवडता शिष्य आहे. तनु मनु जीवे म्हटलंय. तन मन धन सगळं घालावं लागतं. काय केलं एकनाथांनी? गेले 10 सगळे बहुतेक संत 10-12 अशा कुमार वयामध्ये गुरुकडे गेलेले. त्यांनी कठोर तपश्चर्या केलेली आहे. जनार्दन स्वामींच्याकडे जाऊन किल्ला लढवलाय. तिथे त्यांनी जाऊन ज्ञान घेता घेता असे तनुमनु जीवे चरणाशी लागे तरच हे मिळतं तुम्हाला ज्ञान. ऐसे ज्ञान प्रकाशी पाहिलं तै मोहांधकारू जाईल जय गुरु कृपा होईल पार्थाला. जर तुला गुरु कृपा झाली, गुरु पाहिजेच. गुरु उपदेश प्रत्येकाला पाहिजेच. गुरु केलाच पाहिजे. तो आपल्याला वाटेवर. आता गुरु मानलेलाच आहे अर्जुनाने भगवंताला, म्हणून ते सांगतात त्याला असा ज्ञान प्रकाश तुला पाहिजे असेल, मोहांधकारातून जायचं असेल तर गुरु कृपा व्हायला पाहिजे. गुरुला शरण जा असं त्याला सांगतात थोडक्यात. सगळं त्याच्यावर सोड ना, तो काय सांगेल ते ऐक आणि त्याच्यावर सोड. अशा प्रकारे हे सांगून त्यांनी जैसे अमृताची चवी निवडायचे तरी अमृताची सारखी असेल तैसे ज्ञान हे उपमिसे ज्ञानेसाची. अहो अमृत कसं कसं काय म्हणायची हो अमृताला? आहे ना अमृतासारखं एकदम युनिक म्हणतो ना आपण तसं. अमृत अमृतासारखं. जसं ब्रह्माला काही सांगतात आपण समजवण्यासाठी गुरु शब्द वापरतात. ब्रह्म कसं काय नाही, अचिंत्य रूप आहे. तसंच अमृताच आहे. तसंच म्हणे हे ज्ञान आहे. ज्ञानासारखं दुसरं काहीही नाही. इतकं पवित्र काहीही नाहीये. आता म्हणे एवढंच तुला आता यावरी बोलणे वायाचू वेळ फेड. अहो ह्याच्यापेक्षा आता सांगणं म्हणजे ना वेळ वाया घालवणे. अर्जुना हे माझं ऐकतो. हा ज्ञानाचा अंकुर फुटला मग विस्तार बहुप्रकटे आत्मभवाचा. शांतीचा अंकुर फुटे. बघा भगवंत काय म्हणतात? ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांती मिळते. शांतीचा अंकुर केव्हा उगवतो? हे ज्ञान प्रकट झालं. मी म्हटलं ना हे ज्ञान प्रकट झाल्यावर तुमची दुःख कमी होती, तेव्हाच असं होणार आहे, तोपर्यंत नाही. ते म्हणतात अथवा ज्ञान किरू आपू होय परी चाडणे एक जरी वागे तरी तेथे जिव्हाळा काही या प्राप्तीचा. अहो एखाद्या काहीतरी कारणामुळे ज्ञान नाही आपल्याला मिळत, पण जिज्ञासू वृत्ती तरी ठेवली पाहिजे. ते म्हणतात तरी जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा. जर ज्ञान मला पाहिजे अशी इच्छा करून काहीतरी तुम्ही प्रयत्न केला तर काहीतरी आहे बुवा धडधड तुमची तर मिळेल हे ज्ञान. पण जे विषयात सापडलेत त्यांना काय नकोच आहे. नकोच आहे त्यांना हे ज्ञान सगळं. आणि म्हणून त्यांच्याविषयी काय बोलू म्हणे.
संशय असतात, श्रद्धाने माझ्यावर संशय ठेवतात. भगवंत कसा आहे म्हणतात, काही भगवंत बिगवंत खोटा आहे म्हणतात. ज्याच्या मनात अशी श्रद्धा नाही, संशय आला आहे, त्याला हे ज्ञान मिळणार नाही. आणि म्हणून तो पार्था ओगी वेठी वरुदा नाशो करून हृदयस्था संशयाची चित्वैनम संशययुक्त मातीर्थ भारत शुद्ध. ही हा ज्ञान योगाचं एक तलवार आहे, त्यांनी या अज्ञानाला मारून टाक. ज्ञान खड्ग हे घे आणि हा अज्ञाना मारून टाक. अशा प्रकारे मग ज्ञान कर्म संन्यास योग प्राप्त होईल. ज्ञानाच्या या खड्गाने कर्म केलंस आणि त्या अविद्येला मारलंस तर संन्यास कर्माचा संन्यास होईल. असे भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. इथे सुंदर ओवी सांगते, जरी मंत्रेची वैरी मरे तरी वायाची का बांधावी कटारे. रोग जाय दुधे साखरे तरी निंब का पियावा. त्यांनी म्हटलेलं आहे, जर मंत्र म्हणजे गोड बोलून वगैरे आपलं वैरत्व संपत असेल तर कट्या कशाला बाळगायची नाही. आपण काय होतो, जरा आरे केले की कार्य म्हणाला तयार. आधी जरा साम दाम दंड म्हणतो ना, सामोपचाराने वागून. दूध साखर म्हणतात, दूध साखर हेच जर औषध असेल तर कडुलिंब कशाला घ्यायचा. तसंच म्हणे, हे साधा मी तुला उपाय सांगितलाय ज्ञान मिळवण्याचा, गुरुकृपाला हे लागून घे आणि हे कर. बाकीचं करायला कशाला पाहिजे म्हणे, क्लिष्ट काही करायला नकोय. अशा प्रकारे तू हे ज्ञान मिळव आणि माझ्या जवळ ये, मला जाण आणि ही युद्ध कर. मागतिष्ठ भारत, शेवटी एक त्याला उभं करायचं युद्ध. अशा प्रकारे हा भगवंतानी ज्ञान कर्म संन्यास योग अर्जुनाला सांगून की तू यज्ञ रूप कर्म कर, म्हणजे तू मला पाहू असं सांगितलं.